षटकावरती लागल्यात आता 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवायचे ते सांगली टीमला. आता कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. हा देखील फटका फसलाय. डाऊन द विकेट आणि 1 मोर विकेट डाऊन. सागरला देखील प्रतिभा प्रवास. अजून एक हदरा टीम कोंढाणेला मात्र मिळला जातोय. तर काशीनाथजी चौधरी साहेबांच्या शुभास्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जातोय. शामरुख आणि मानगाव या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय तो मानगाव टीमनं. तर मानगाव टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय त्याला रोशन गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. आता त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 1 विकेट देखील घेतली आणि 1 धावसंख्या खर्च केली. आता हा देखील बाची घेतली आहे. मजूरच्या देखील बारीचा अंत झाला. 1 मोर विकेट डाऊन. ती चल में आया अशी परिस्थिती आता मैदानामध्ये पूर्णतः बागपुत्र ढकलला गेला इथं कोंढाणे संघाला. एकही फलंदाज मैदानामध्ये थांबायचं काम करत नाहीये. मी आधीपासून म्हणत आलोय की सिंगल डबलला प्राधान्य देणं अनिवार्य आहे. षटकार चौकार न मारता हा देखील सामना जिंकू शकतो. कारण की एका फलंदाजाला आता मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. अक्षय उमरे मैदानामध्ये तल टोकून उभा राहिला ओपनिंगला गेला होता, पण त्याला आता जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अपेक्षित असेल. कारण 8 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम कोंढाणेला. त्याचबरोबर लक्ष्मणजी पालकर आणि विलास वाघमारे हे देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील येऊन आदरपूर्वकाने सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपला देखील वसत दिले ठाकूरवाडी आयोजित भावी आमदार चषक सुधाकर शेठजी घारे देव माणूस या दाबाड्यामध्ये प्रसिद्ध असणारे आपले सर्वांचे तुमचे आमचे लाडके मान्य श्री सुधाकर शेठजी घारे यांच्या दाबाड्यामध्ये साकारण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज मात्र शुभारंभ केला तो मधुभाऊ यांनी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. आणि आता सामना जसा प्रेक्षकांना पाहिजे होता तसा सामना रंगला जातोय तो मैदानामध्ये. हा देखील बॅट शिडीवेश आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपला बाल मिळतीये ती रोशन या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजाने 50च्या मैदानावरती हाकार माजवला होता याच वर्षामध्ये आणि त्याच गोलंदाजाने आज मात्र कोंढाणे संघासमोर नाकीस न बांधून ठेवलेत. त्या गोलंदाजाचं मात्र जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पहिली विकेट हॅट्रिक मात्र घेण्याचा मान मात्र पटकावलाय या भावी आमदार चषकामध्ये तो म्हणजे रोशन या गोलंदाजाने.